रामकृष्ण हरी. मी सुषेण महाराज नाईकवाडे. तुमच्या गावाकडचा सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे किंवा जवळ आला आहे आणि गावात कीर्तनकाराच्या नंतर तुम्हाला 2 शब्द त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी बोलायचं आहे आणि तुम्ही वक्तृत्वामध्ये नवीनच आहात आणि तुम्हाला कीर्तनकाराचे आभार मानायचे आहेत किंवा कीर्तन संपल्याच्या नंतर त्याच व्यासपीठावरनं तुम्हाला कीर्तनकाराचे आभार मानायचे आणि गाववाल्यांना संबोधित करायचं असं एक वेळ तुमच्यावर आलेली आहे आणि तुम्हाला आता गावातले लोक म्हणतात की कीर्तनानंतर 2 मिनिटं तुम्ही बोला किंवा नेहमीच तुम्ही बोलताय आणि ती संधी तुम्हाला नेहमी असते की कीर्तनकाराच्या नंतर कीर्तन संपल्यानंतर त्या कीर्तनकाराचे आभार व्यक्त करायचे आणि अन्य काही कुठली गोष्ट असेल, काही सूचना असेल तर ती सूचना तुम्हाला माईकमध्ये द्यायची आहे. ही वेळ तुमच्यावर आली किंवा ही संधी तुम्हाला मिळाली. वेळ आली म्हणण्यापेक्षा ही संधी काही ठराविक लोकांना असते आणि ती संधी त्याच लोकांना असते ज्यांना थोडंफार बोलायला जमतं आणि नाही जरी जमलं तरी हळूहळू ते बोलायला जमतंच एकदा सुरुवात केली की. परंतु प्रश्न, छोटे गोष्टी, छोटे काही प्रॉब्लेम वाटतात तुम्हाला, छोटे काही अडचणी वाटत असतील तुम्हाला आणि काय माझं काही चुकतंय का, हे बोललं तर बरोबर का, ते बोललं तर बरोबर का, असं जर काही वाटत असेल तुम्हाला तर पहिली गोष्ट सुरुवातीला मी कीर्तन करायच्या नंतर काय बोलावं, कसं बोलावं याची तर माहिती देतोच, पण पहिल्यांदा हे स्पष्ट करून देतो की तुम्हाला याच्यामध्ये काही नियमावली नसते. मुळात जसं कीर्तनकाराला अभंग घेतला पाहिजे किंवा ती जी सिक्वेन्स आहे ती सिक्वेन्स पाळली पाहिजे असं कीर्तनकाराला काही बंधन आहेत, कथाकारांना काही बंधन आहेत, प्रवचनकारांना काही बंधनं आहेत. तसं कीर्तनाच्या नंतर तुम्हाला आभाराचे 2 शब्द जे बोलायचे आहेत त्याला काही फारसे बंधनं नसतात. फारसे म्हणण्यापेक्षा बंधनच नसतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, कथा, कीर्तन, प्रवचन याला बंधनं आहेत. ते एका बंधनात राहून विशिष्ट बंधनामध्ये ते करावं लागतं. पण बोलण्यासाठी भाषण असू द्या, आभार असू द्या, या ज्या गोष्टी आहेत नंतर बोलण्यासाठी किंवा व्याख्यात्याच्या अगोदर, प्रवचनकाराच्या अगोदर किंवा प्रवचनकाराच्या नंतर, कीर्तनकाराच्या नंतर या ज्या काही गोष्टी बोलायच्या असतात त्याला काही बंधनं नसतात. तुम्हाला फक्त तुमच्या शब्दात कीर्तनकाराचे आणि गावकऱ्यांचे आभार मानायचे असतात. मग तुम्हाला कीर्तनकाराचे आभार मानायचे तर कीर्तनकाराचं नाव घेऊन तुम्ही कीर्तनकाराचा जो अभंग घेतला त्या अभंगाबद्दल थोडंसं जर तुम्हाला शक्य असेल तर बोला. म्हणजे उदाहरणार्थ कीर्तनकार बोलले की देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. समजा उदाहरणार्थ हा अभंग म्हणजे हरिपाठातला पहिलाच अभंग मी तुम्हाला सांगितला आणि जर कीर्तनकारानं तो अभंग कीर्तन सेवेसाठी घेतलेला असेल तर तुम्ही पुन्हा एकदा त्या अभंगाचं उच्चारण करू शकता. किमान पहिल्या ओळीचं किंवा द्रुपदाचं तरी उच्चारण करून सुरुवात करू शकता आणि धन्यवाद महाराज, तुम्ही या अभंगाचं अतिशय विस्तृत अशा पद्धतीनं विवेचन केलेलं आहे, अतिशय उत्तम अशा पद्धतीनं अभंगाची फोड करून तुम्ही आम्हाला अभंग समजावून सांगितलेला आहे आणि तुमच्या रसाळ वाणीमधून उत्तम असं प्रबोधन तुम्ही आमच्या गावकऱ्यांचं केलेलं आहे. त्याबद्दल मी महाराजांचं मनस्वी आभार व्यक्त करतो असं म्हणून करू शकता. पण जर तुम्हाला कीर्तनकारांनी घेतलेला अभंग पाठ नसेल किंवा नाही लक्षात राहिला तुमच्या की कोणते चरण त्यांनी घेतले आणि ते त्याचं विस्मरण झालं तुम्हाला तर नाही घेतलं तरी चालतं, असं काहीच नाही, ते घेतलंच पाहिजे म्हणून. फक्त सहज अभंगाचा उच्चार न करता तुम्ही सहज बोला की धन्यवाद बाबा. उदाहरणार्थ टिम्म महाराज आहे की नाही, आपण इंदोरीकर महाराजांना घेऊ. चला, धन्यवाद इंदोरीकर महाराज, तुम्ही अतिशय उत्तम पद्धतीनं तुमच्या ओघवत्या शैलीमध्ये आणि तुमच्या आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये तुम्ही अतिशय उत्तम प्रबोधन केलेलं आहे. मग तुम्ही दारूवर अतिशय छान बोलला, तुम्ही समाज प्रबोधन अतिशय उत्तम केलं, तुम्ही तरुणावरती सुद्धा फार छान संदेश दिला, त्याबद्दल मी इंदोरीकर बाबांचे मनापासून आभार मानतो. असं उदाहरणार्थ तुम्ही बोलू शकता. म्हणजे महाराजांनी जे प्रबोधन केलं ते तुम्हाला काय खास वाटलं, काय चांगलं वाटलं आणि ते कोणतं उपयोगाचं होतं याचं वर्णन थोडक्यात करून देणं हे तुमचं काम असतं. याच्यासाठी फार काही हे चुकतंय का आणि ते चुकतंय का याचं काही संबंध नाही, म्हणजे फार चिंता करण्याची काही गरज नाही. आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला श्रोत्यांचे सुद्धा आभार मानायचे आहेत की गावकऱ्यांनी सुद्धा अतिशय शांत रीतीने सर्वांगाचे कान करून अमक्यांचं कीर्तन अतिशय सर्वांगाचे कान करून शांत पद्धतीने श्रवण केलं, त्याबद्दल गावकऱ्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि मग आणखीन एक थोडं बदल सांगतो थोडासा
तुम्हाला कीर्तनकारांचा आभार आणि गावकऱ्यांचा आभार हे दोन ठोकताळे, हे दोन मुद्दे लक्षात राहू द्या तुमच्या, की या मुद्द्यावर तुम्हाला बोलायचं. त्यानंतर तुम्हाला उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगायची असते. म्हणजे ठीक आहे, इथपर्यंत झालं. आज काय सकाळचे अन्नदाते कोण होते, दुपारचे कोण होते, संध्याकाळचे कोण होते, आणि सकाळ दुपार संध्याकाळचे अन्नदात्यांचा उल्लेख करून तुम्हाला उद्याचे कीर्तनकार कोण आहेत हे एक सांगितलं जातं, पुकारलं जातं, आवाहन केलं जातं. उद्याही त्याच जोमानं तशीच गर्दी तुम्ही उद्याही करायची आहे, किंबहुना अधिक लोक उद्याच्या कीर्तनाला आले पाहिजे, कारण उद्याचे कीर्तनकार अमुक अमुक आहेत आणि या वेळेत कीर्तन होईल. आजच्या दिवसाची जी रूपरेषा झाली ती सांगा, उद्याची जी काय होणार आहे ती सांगा. आता काही बंधन म्हणून नाही आहे बरं का, हे आलेल्या सर्व भाविकांना भक्तांना कळावं आजची काय रूपरेषा होती आणि उद्याची काय असणार आहे. ठीक आहे, होती ती नाही सांगितली तरी चालेल, पण उद्याची सांगणं ते अग्रगण्य आहे ना. म्हणजे ते कळलं तर उद्या इन्व्हॉल्व होणार आहेत ना लोक त्याच्यामध्ये, म्हणून सांगायचं आहे. आता लक्षात ठेवा, हे सगळं सांगितल्याच्या नंतर लोक पुन्हा उद्या गर्दी व्हावी हा त्याच्या मागं साधा सरळ उद्देश आहे. सगळ्यांनी यावं या धर्ममंडपामध्ये, त्याचा आनंद घ्यावा हा साधा सरळ उद्देश आहे. आणि म्हणून इथं कसल्याही नियमावली नाही आहे. तुम्ही जसं कराल तसं, आहे की नाही, जसं तुम्हाला आठवल तसं, जसं जमल तसं. पण मुद्दा हा महत्त्वाचा आहे की तुम्हाला कीर्तनकाराचे आभार मानायचे आहेत, गावकऱ्यांचे आभार मानायचे आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं हे बोलणं आणि तुमचं जे आभाराचं दोन शब्द आहेत, हे जे भाषण आहे ना तुमचं कीर्तनकारानं कीर्तन केल्यानंतर करण्याचं, हे जास्त वेळाचं नसावं. कारण ऑलरेडीच 2-2.5 तास अगोदरच 2-2.5 तास लोक एका जागी बसू नयेत, आणि 2-2.5 तास बसून राहिल्यानं आता त्यांची मानसिकता ही आहे की आता आपल्याला उठायचं आहे, जायचं आहे आणि आता संपलं आहे. त्यामुळे जे महत्त्वाचं सांगायचं आहे ते लवकरात लवकर सांगून तुम्ही मोकळे झाले पाहिजे. लांबवत बसू नका. तुम्हाला भाषण करायला मजा वाटते, पण लोक मात्र आता सजा म्हणूनच ऐकतायत. आता काही फार मोठी श्रवण भक्ती म्हणून तुमच्याकडं सगळ्यांचे लक्ष नाही आहे, किंवा फार ऐकायला भेटणार आहे आपल्याला, आणि या मानसिकतेतून लोक आता बसलेले नाही आहेत. आता उगं कसं तरी ऐकून घ्यायचं आहे काहीतरी जाता जाता म्हणून बसलेले आहेत. आणि म्हणून तुम्ही त्या श्रोत्यांचा अधिक अंत न पाहता तुम्ही थोडक्यातच तुमचे 2 शब्दात मनोगत व्यक्त केलं पाहिजे. आणि तुम्ही जर नवीनच असाल तर माझा आणखीन एक संदेश असेल तुम्हाला, आणखीन एक सल्ला असेल तुम्हाला. तुम्ही जर नवीनच असाल तर जास्त वेळ कीर्तनकाराच्या कीर्तनानंतर आभार व्यक्त करतानाच काय कुठंच जास्त वेळ बोलू नका. म्हणजे कीर्तनाचे आभार मानताना, लग्नातल्या शुभेच्छा देताना, अंत्यविधीचं भाषण करताना, या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. इथं जास्त वेळ बोलायचं नसतंच मुळात. आणि इतरही ठिकाणी जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही 2-4 मिनिटाच्या पुढं तुमचं भाषण कदापि जाऊ देऊ नका. जेवढं केलं तेवढं बस, आणि एवढ्यातच तुमचा प्रभाव टाका. बाजूला व्हा, प्रभावहीन भाषण होईल. तुम्ही बोलून उघडे पडाल. इथपर्यंत जास्त वेळ आणि रटाळ बोलत राहूच नका, कारण कधी तुमच्या विचाराची शृंखला फिरायची बंद होईल आणि कधी बोलता बोलता तुमची साखळी, ती विचाराची जी साखळी आहे ती थांबेल हे सांगता येत नाही. आणि म्हणून जे बोललात ते थोडंच बोला, मोजकत बोला. अशा पद्धतीनं तुमच्या गावच्या अखंड हरिनाम सप्ताहात कीर्तनकाराचे आभार मानायचे असतील, किंवा गावात वर्षश्राद्धाचा दशक्रियाविधीचा काही 13व्याचा कार्यक्रम असेल आणि कीर्तनकार आले असतील, किंवा वाढदिवसानिमित्त कीर्तनकार आले असतील, तर त्या कीर्तनकाराचे कसे आभार मानायचे या व्हिडिओमध्ये सांगितलं. आणखीन अशीच वेगवेगळी माहिती हवी असेल तर नक्कीच हे यूट्यूब चॅनल तुमच्या खूप कामाचं आहे, म्हणून सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा. आता पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे असाच भाषणाचं मनन चिंतन कसं करावं या विषयावरचा. आपण भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून. आमचं 3 दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षणसुद्धा असतं. आम्ही 3 दिवसात लोकांची स्टेज डेअरिंग वाढवूनही देतो आणि सबाधितपणे त्याला भाषण करायला तर शिकवतोच, पण त्याच्या बॉडी लँग्वेजमध्ये बदल करून देतो. कधीही न बोललेला माणूस, आम्ही आयुष्यात कधीच न बोललेला माणूस, त्याला मात्र धाडसानं भाषण करायला शिकवतो, म्हणजे शिकवतो, तेही 100% खात्रीनं. पुणे, मुंबई, लोणावळा, बीड इत्यादी ठिकाणी आमचं भाषण कला प्रशिक्षण चालू आहे. पुण्यामध्ये खराडी बायपास चौक या ठिकाणी ऑफिस आहे. याही ठिकाणी ऑफिसला येऊ शकता व्हिजिट करण्यासाठी, किंवा माझं वक्तृत्वाची साधना नावाचे पुस्तकं आहेत, भाग 1 आणि भाग 2, ते दोन्ही पुस्तकं घरबसल्या मागू शकता. किंवा ऑनलाईनसुद्धा कोर्स आहे, तो कोर्सही करू शकता. ऑनलाईन ऑफलाईन कोर्स करण्यासाठी, पुस्तक मागवण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. धन्यवाद.